संपूर्ण पालकांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर निकाल साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर तुम्ही तुमच्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही हे तुम्ही डायरेक्टली आता साईटवर चेक करू शकता। तर तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये चेक करत असाल तर आरटीईच्या साईटला व्हिजिट करा। साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। सर्वात खाली या, सर्वात खाली आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, अर्जाची स्थिती। तर अर्जाची स्थितीला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे 26 पासून सुरू झालेला हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला SMS आलेला असेल किंवा तुमचा जो फॉर्म आहे त्या फॉर्मवर सुद्धा दिलेला असेल। तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर टाका आणि त्यानंतर गोला क्लिक करा। गोला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। स्कूलचं नाव, स्कूलचा UDIS कोड, त्यानंतर सिलेक्शन बघा रेग्युलरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थ्याचं। त्यानंतर सध्या ॲडमिशन स्टेटस जे पेंडिंग आहे कारण की ॲडमिशन व्हायची आहे त्यामुळे, आणि ॲडमिशन डेटसुद्धा अजून येणार नाही। आणि ॲडमिट कार्ड व्ह्यू अँड प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे। इथूनच तुम्ही तुमचे अलॉटमेंट लेटर म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर ॲप्लिकेशन वाईजमध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्ही चेक करू शकता। तर आता व्ह्यू अँड प्रिंटला जर क्लिक केलं तर तुमचे ॲडमिट कार्ड म्हणजे जेही अलॉटमेंट लेटर आहे तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता। तर या विद्यार्थ्याचे रेग्युलर सिलेक्शन झालेले आहे। हा विद्यार्थी वेटिंगमध्ये नाही आहे, डायरेक्टली या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे एका स्कूलमध्ये। तर व्ह्यू अँड प्रिंटला जर क्लिक केलं तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती यावरती उपलब्ध झालेली आहे। आणि यावरती विद्यार्थ्याची जे ॲडमिट कार्ड आहे तुम्ही बघू शकता। ही जी माहिती आपण ब्लर केलेली आहे कारण की ही माहिती आपण दाखवू शकत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्याला फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन झाली आहे। विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, संपूर्ण कॅटेगरी कोणती होती, त्यानंतर यामध्ये संपूर्ण तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे। कागदपत्रांचा 2 सेट सांगितलेला। आणि बघू शकता तुम्ही सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे की जे तुमचं पडताळणी केंद्र आहे म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटर आहे, सेंटरचा जोही ॲड्रेस आहे, सेंटरचे नाव तुम्हाला दिले आहे। तर या विद्यार्थ्याला 2 ॲड्रेस आहे सेंटरचे। 2 ॲड्रेसमधून हा विद्यार्थी कुठेही त्यांचा प्रवेश घेण्यासाठी जाऊ शकतो। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे जी लिस्ट आहे ही चेक करू शकता। आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि आपले अलॉटमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करू शकता। संपूर्ण पालकवर्गांनी आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही चेक करा, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा जर तुमचा नंबर लागलेला असेल। आणि जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। तर उद्यापासून हा विद्यार्थी म्हणजे यांचे पालक इथे अर्जाची पडताळणी करण्यासाठी व्हिजिट करून त्यांचे जेही डॉक्युमेंट्स आहे व्हेरीफाय करून जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे त्यांच्याकडून कन्फर्मेशन लेटर घेणार आणि तेव्हाच त्यांचा जो प्रवेश आहे हा निश्चित केला जाणार। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। जर तुमचे अलॉटमेंट तिथे दिसत नसेल तर तुम्ही लॉग इन करा। लॉग इनमध्ये सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता। तर आरटी ॲडमिशन 2026-27 बद्दल संपूर्ण पालकवर्गांना आनंदाची बातमी मिळालेली आहे। तर आरटी लॉटरी चेक करा, नंबर लागला का चेक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।